बैलपोळ्याचा सण शेतकऱ्यांनी सर्जा राजांची मिरवणूक काढली। चांगो चांग भला आधी रोटी लिंग भला। रात्रंदिवस प्रामाणिक काम करणाऱ्या बैलांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिन्यातील दश पिठोरी अमावास्या दिवसाची जगांचा पोशिंदा ओळखला जाणारा शेतकरी हा याच दिवसांची वाट पाहतो की शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस प्रामाणिक काम करणाऱ्या बैलांना व गाई म्हशींना ऋण फेडणारा असा दिवस म्हणजे बैलपोळा सण। बैलांना सजवण्यासाठी दुकाने ही सजली। आपल्या लाडक्या गाई म्हशी व बैलांना सजवण्यासाठी विविध घागरमाळा मटाटे कंडे घुंगरमाळा व रंगबेरंगी झूल आणि रंगीबेरंगी दावे शिंगांना लावण्यासाठी कलर बाजारात दुकाने थाटलेली दिसून येत होते व शेतकरी सांज-शिन्नगार घेण्यासाठी गर्दीही दिसून येत होती। यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी थोडासा सुखावला असला तरी तो कसलाही विचार न करता आपल्या बैलांना विसरत नाही। बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करून बैलांना जेवणाचे आमंत्रण दिले जाते। पोळ्या दिवशी सकाळी शेतकरी सर्व बारदान धुवून व गाई म्हशी वासरे व बैलांना अंघोळ घालून व शिंगांना कलर करून आणि साज शृंगार करून चांगो चांग भला आधी रोटी लिंग भला म्हणत पुरणपोळीचा नैवेद्य भजे पापड कोडबळे देऊन आरती करण्यात आले। यावेळी शेतकरी राजकुमार रोळे दीपक नाईक संतोष जानबा बबन भूमकर किसनराव कृष्णाजी करण कृष्णाजी रमेश देटणे आणि विविध शेतकरी दिसून येत आहेत। बैलांना थेर मैदानावर सजवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक हनुमान मंदिर व ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर मंदिरापर्यंत काढत दर्शन घेतले। यावेळी लहान मुले चाबूक खेळताना दिसून येत होती। घटा वाजवा। सन्याला बैल पोळ्याचा बळीराजा गातो या कुंडे सन्याला बैल पोळ्याचा। कहीं बात